नमस्कार. क्रेजी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आज आपण संसर्गजन्य रोग पाहणार आहोत. एकच रोग पाहणार आहोत, मात्र तो परमनंट कसा लक्षात ठेवायचा याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करू. बघा, जीवाणूजन्य रोग. काय? जीवाणूजन्य रोग म्हणजेच बॅक्टेरियल डिसीज. आता यामध्ये सर्वात पहिला आपण पाहू टायफॉईड. आता टायफॉईड हा जो रोग आहे हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. कोणत्या जीवाणूमुळे होतो? साल्मोनेला टायफी. तर बघा, आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? तर बघा, ट्रिक काय आहे? सलमानने टायगर श्रॉफला रोगाचा संसर्ग केला. बघा, सलमानला रोग झाला होता आणि त्यांनी टायगर श्रॉफला त्याच्यासोबत राहू टायगर श्रॉफला तो टायफॉईड रोग त्यांनी केला आणि हे दूषित पाणी आणि अन्नाद्वारे आतड्यात जातात. बघा, याला पण कसं लक्षात ठेवायचं? सलमान खान आणि टायगर श्रॉफ हे दोघेही कुठेही बाहेर पाणीपुरी खातात, दूषित पाणी वगैरे, त्याच्यामुळे त्यांना टायफॉईड हा रोग होतो. कारण टायगर श्रॉफ जास्त पाणीपुरी खातो म्हणून त्याला टायफॉईड रोग होतो. टायगर श्रॉफच का घेतलं मी? कारण टायफॉईड आणि टायगर दोन्हीमध्ये टाय शब्द कॉमन आहे. त्यानंतर बघा, याचा आढळ कुठं असतो? तर हा जीवाणू रोग्याच्या विष्ठेत आणि मूत्रात आढळतो आणि त्याद्वारे तो पाणी आणि अन्न दूषित करतो. बघा, आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? टायगर श्रॉफला टॉयलेट करताना त्रास होतो आणि लघवी करतानाही त्याला जळजळ होते. बघा, कारण त्याच्या मूत्रामध्ये टायफॉईड जीवाणू आहेत म्हणून टायगर श्रॉफला लघवी करताना जळजळ होते, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यामुळे तो घंटा टॉयलेटमध्येच बसून राहतो. म्हणून सलमान चिडतो कारण शूटिंगसाठी त्यांना काय होतो? उशीर होतो. अशी एक स्टोरी लक्षात ठेवली की आपल्याला टायफॉईडबद्दल सर्व काही सांगता येते. त्यानंतर आता याचं निदान काय आहे? बघा, याच्यासाठी उपाय काय आहेत मग? तर निदान आहे विडाल टेस्ट आणि टायझला लस. तर बघा, आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? टायगर श्रॉफने भारतातून टायफॉईड हद्दपार करण्याचा विडा उचलला आणि त्यासाठी टेस्लाच्या लशीचा जो काय झाला? ब्रँड अँबॅसेडर झाला. बघा, टायझला लसला आपण टेस्ला लस म्हणू. बघा, इलॉन मस्कने भारताला टेस्ला म्हणजे टायगर श्रॉफला भारतामध्ये ब्रँड अँबॅसेडर बनवलेले, भारत सरकारने बनवलेले टायगर श्रॉफला. कशासाठी? तर विडाल आपली टायफॉईडची लस द्यायची आहे आणि भारतातून तो टायफॉईड हद्दपार करायचा आहे. त्यामुळे काय केलं आहे? भारत सरकारने टायगर श्रॉफला ब्रँड अँबॅसेडर बनवले आणि टायगर श्रॉफने त्याचा विडा उचलला की मी तुमचा ब्रँड अँबॅसेडर बनून आपण आणि संपूर्ण भारत टायफॉईडमुक्त करू. तसेच यासाठी मदत कोण करत आहे? टेस्लाचे CEO इलॉन मस्क, असं लक्षात ठेवू आपण. टेस्ला म्हणजेच टायझला लस. ओके. आणि औषध कोणतं आहे? तर क्लोरोमायसिटिन किंवा क्लोरॅमॅफिनिकॉल हे औषध आहे. तर याची पण ट्रिक कशी लक्षात ठेवायची? टायगर श्रॉफने टायफॉईडचे औषध घेतल्याशिवाय त्याला क्लोरिया म्हणजे क्लोरिया तसेच कोरिया आणि रोमानिया देशात शूटिंगसाठी जाता येणार नाही. बघा, हे बघा, रोमा आहे नाही तर रोमानिया देशात त्याला शूटिंगसाठी बंदी घातली. टायफॉईडचं औषध घेऊन ये, नाहीतर आमच्या देशात येऊ नको, असं ते म्हटले. त्यानंतर बघा, अमेरिकेतील मेरी मॅलन या स्वयंपाकीन बाईकडून इतरांना टायफॉईड झाला, मात्र तिला या आजाराची लक्षणं नव्हती, म्हणून याला टायफॉईड मॅरी असे म्हणतात. आता याची पण ट्रिक कशी लक्षात ठेवायची? बघा, टायगर श्रॉफ हॉलिवूड मूव्ही शूटिंगसाठी अमेरिकेला गेला असता. त्याला तेथे एका स्वयंपाकीन मेसवालीसोबत प्रेम झाले, म्हणून तो तिला प्रपोज करत काय म्हणला? विल यू मॅरी मी, असं म्हणला. मात्र तिने त्याच्याकडे लक्ष न देता, म्हणजे तिला लक्षणे नव्हती या रोगाची, म्हणजे लक्ष न देता नकार दिला बिकॉज तिच्या टायफॉईडची लक्षणे नव्हती. बघा, अशा ट्रिक्स संपूर्ण सायन्सची जर पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्याकडं संपूर्ण सायन्सची पेड PDF आहे. अशा ट्रिक्स तसेच पॉलिटीच्या सर्व कलमांची PDF आहे आणि इंग्लिश व्हॉकॅब्युलरीची संपूर्ण ट्रिक्स PDF आहे. त्यानंतर बघा, टायफॉईडच्या अनेक जाती आहेत. बघा,
हे बघा, टायफॉईडच्या अनेक जाती आहेत. त्या शोधण्यासाठी भारतात लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज दिल्ली येथे फेज टायपिंग केली जाते. काय केली जाते? फेज टायपिंग. बघा, याची पण ट्रिक कशी, आता याच्यावर प्रश्न आला होता 2020 कंबाईनला की भारतात टायफॉईडच्या जाती शोधण्यासाठी फेज टायपिंग कुठे केली जाते. तर हे असे 4 ऑप्शन होते. तर त्यामध्ये एक ऑप्शन होता लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज दिल्ली, कंबाईन 2020. आता याला पण कसं लक्षात ठेवायचं बघा, ट्रिक काय? टायगर श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायच्या अगोदर लेडी हार्डिंग कॉलेज दिल्ली येथे टायपिस्ट क्लर्क होता. टायपिस्ट क्लर्कचा जॉब करायचा बघा. फेज टायपिंगला आपण टायपिस्ट क्लर्क असं म्हणू, कारण दोन्ही शब्दात टायपिंग हा कॉमन आहे. तर अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये आज आपण टायफॉईडबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. त्याची औषधं कोणती आहेत, त्याचं निदान काय आहे आणि ते परमनंट लक्षात कसं ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच MP सेवा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.